I am resigning from my post as Education Minister. नमस्कार मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर धर्माबादमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्माबाद शहरात विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी धर्माबाद येथील पानसरे चौकात एकत्र येत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी उपस्थितांनी शांततेत घोषणाबाजी करत लोकशाही प्रतिक्रिया सन्मान व्यक्त केला। कार्यक्रमात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व इतर पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रम शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। वेद न्यूज मराठी चॅनलने घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। संविधानापेक्षा मोठं कोणीही नाही आणि संघर्षाशिवाय आपल्याला एक मिळणार नाही। या दोन गोष्टी आज या कृतीतून आपल्याला दिसून आलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जो खेळ चालू होता त्याला आज न्याय मिळाला म्हणायला आपल्याला हरकत नाही। भारतीय संविधानाने जो आपल्याला हक्क दिलेला आहे, संविधानिक मार्गाने मागील 10 ते 12 वर्षापासून विद्यार्थी जे दलित आंदोलन करत आहेत त्यांच्या समर्थनात संबंध भारतभरातून पाठिंबा मिळत आहे। त्या पाठिंब्याला प्रत्येक मिळाला असून हा विद्यार्थी विजय आहे। या विजयावर नक्कीच भारत देशातील सर्व तरुणांना एक चांगली प्रेरणा मिळणार आहे। भ्रष्टाचार किंवा राजकीय नेत्यांची एकाधिकारशाही किती जरी मोठी असेल तर संविधानाने जी आपल्याला ताकद दिलेली आहे, संविधानिक मार्गाने आपण जो लढा लढतोय त्या लढ्याला अखेर इथल्या सत्तेतील हुकुमशहांना झुकावे लागले असे म्हणले तर वाक्य ठरू नये। लोकशाहीचा विजय आहे। या देशामध्ये खासदाराचा मुलगा खासदार, आमदाराचा मुलगा आमदार आणि डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होण्यासाठी ते नीटचे पेपर फोडण्यात आले होते। 10-15 लाखाला पेपर विकण्यात आले होते। या व्यवस्थेमध्ये गोरगरीब माणसाचं लेकरू शिकून तोरून मोठं होणं खूप अवघड आहे। त्यासाठी हे जे विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यांच्या नेतृत्वामध्ये त्याला आम्ही धर्माबादमध्ये सर्वांनी समर्थन दिलं आणि त्या आंदोलनाची दखल घेत नाही तरी या सरकारला या विद्यार्थ्यांसमोर, या सामान्य जनतेसमोर झुकावंच लागलं की हा भारतीय संविधानाचा आणि भारतीय लोकशाहीचा विजय आहे। आज जो आनंदोत्सव फटाके वाजवून साजरा करणारा धर्माबाद तालुक्याचा हा तर संविधानाचा विजय मानला जातो। कारण गेल्या आपण ते 25 ते 26 दिवसापासून पाहत आहात की जे दीपक अभिजित जितके जे पोषणाला बसले आहेत, खरं त्याचा विजय आहे। कारण त्यांना एका तटीने, एका एकजुटीने सगळं महाराष्ट्र म्हणा सर्व दिल्लीचा सत्ता हलविलेला आहे। या विजयाचं श्रेय त्याला सर्व नागरिकांना व सगळं विद्यार्थ्यांना जाते। कारण गेल्या 26 दिवसापासून पाऊस, पाणी, वारा न बघता हे जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेले आहे आणि हा पहिला विजय आहे, संविधानाचा विजय। देशामध्ये एकाधिकारशाही येण्यासाठी सत्ताधारी शासन ते विरोधी पक्षाला मानतच नाही। जे मागण्या आहेत त्या मागण्याला दुर्लक्ष केलं जाते। कोणत्याही कितीही आंदोलन झालं, उदाहरण घ्या झालं या देशामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन फार मोठं झालं। अनेक पक्षांनी, विविध पक्षांनी आंदोलन केली, पण हे त्यांचा पक्ष फोडणे आणि घोटाळेबाज लोकांचं लोकशाही, हुकुमशाही राज्य करणे हा एक उपक्रम होता। पण अभिजित जितके नावाच्या माणसाने, या तरुणांनी धुरळ कसा म्हणलं याच वाक्यावर त्यांनी या देशातल्या तमाम तरुणांना एकत्र करून सरकारला झुकावं लागलं। जे हुकुमशाहीच्या रूपाने चाललं होतं त्यांना आता लोकशाहीच्या रूपामध्ये त्यांना निर्णय दिल्यामुळे आम्ही शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला। त्याचा सर्वात मोठं यश म्हणजे लोकशाहीचं यश आहे, संविधानाचं यश आहे। म्हणून मी अभिजित जितके यांनी केलेल्या पराक्रमाला सलाम करतो आणि त्याला शुभेच्छा देतो की लोकशाहीच्या मार्गाने चालण्यासाठी त्यांनी आपलं काम करावं। आम्ही सर्वपक्षीय लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि बळ दिलं, त्यांचं देखील आभार मानतो। धन्यवाद। जसे असत तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।